विद्यार्थी मित्रांनो, मी गायत्री महाजन गायत्री ऑनलाईन अकॅडमी या युट्यूब चॅनलमध्ये तुम्हा सगळ्यांचं मनापासून स्वागत करते. विद्यार्थी मित्रांनो, आज आपण मराठी PYQ बघणार आहोत आणि हे जे PYQ आहेत हे म्हाडा परीक्षेमध्ये विचारलेले आहेत. प्रत्येक प्रश्नाला मेन्शन करणं मला योग्य वाटत नाही आणि PYQ म्हटल्यानंतर ते प्रिव्हियस इयर क्वेश्चन आहे आणि कुठल्या तरी एक्झामला विचारलेलेच असणार. चला तर जराही वेळ न वाया घालवता वळूया पहिल्या प्रश्नाकडे लगेचच. पहिला प्रश्न सगळ्यांना स्क्रीनवरती दिसतोय. अशोक पतंग उडवतो या वाक्यातील प्रयोग सांगा. ठीक आहे. आता अशोक पतंग उडवतो आपण आधी बघून घेऊया. अशोक काय आहे? अशोक या वाक्यातला कर्ता आहे. काय आहे? कर्ता. बरोबर आहे. त्यानंतर पतंग काय आहे रे? कर्म आहे. पतंग काय आहे? कर्म. आणि उडवतो हे जे आहे हे आहे क्रियापद. हे काय आहे? क्रियापद. आता ज्या वाक्यामध्ये कर्म आहे, ज्या वाक्यामध्ये कर्म आहे ते काय झालं? सकर्मक. ते काय झालं? सकर्मक. बरोबर आहे. आता तुम्ही जर विचार केला तर उडवतो हे जे क्रियापद आहे हे कर्त्यानुसार बदलत आहे, कर्त्याच्या लिंग वचनानुसार. समजा मी म्हटलं अशोकच्या जागी आस्था असतं तर आस्था पतंग उडवते. काय झालं असतं? उडवते. अशोक आहे म्हणून काय आलं? उडवतो. बरोबर आहे ना. मी म्हटलं असतं रीना, रीना पतंग उडवते. ते पतंग उडवतात. बरोबर आहे. मुले पतंग उडवतात. म्हणजे कर्त्याच्या लिंग वचनाप्रमाणे काय होते? क्रियापद चेंज होते. बरोबर आहे. कर्त्याच्या लिंग वचनाप्रमाणे क्रियापद बदलत आहे आणि सोबतच यामध्ये काय आलेलं आहे? कर्म आलेलं आहे. काय आलेलं आहे? कर्म. म्हणून हा सकर्मक कर्तरी प्रयोग आहे. ठीक आहे. पहिला प्रश्न खूप छान पद्धतीने समजलेला आहे. बघा काय सांगितलंय की सकर्मक कर्तरी प्रयोग केव्हा असेल? जेव्हा वाक्यामध्ये कर्म आलेला आहे. जेव्हा वाक्यामध्ये कर्म आलेला आहे आणि कर्त्याच्या लिंग वचनाप्रमाणे काय बदलत आहे? क्रियापद बदलत आहे. तेव्हा काय येणार? वाक्यात सकर्मक कर्तरी प्रयोग येणार आहे. चला तर वळूया नेक्स्ट क्वेश्चन कडे लगेचच. विदुषी या शब्दाचे पुल्लिंगी रूप ओळखायचे आहे. ठीक आहे. आता विदुषी या शब्दाचे पुल्लिंगी रूप जे आहे ते येतं विद्वान. बऱ्याच जणांना आपल्याला बघताना काय वाटेल? विदूषक येतं. आपल्याला काय वाटते? विदूषक. पण विदूषक येत नाही. काय येतं? विद्वान येतं. काय येतं? विद्वान. आता विद्वान जर बघितला तर हा आहे संस्कृत शब्द. हा कुठला शब्द आहे? संस्कृत शब्द आहे. आणि जेव्हा संस्कृत शब्दाच्या पुल्लिंगी वचनाचं काय होतं? स्त्रीलिंगी वचन केलं जातं तेव्हा त्याचा काय होतो? इकारांत होतो. काय होतो? इकारांत. मग विद्वान हा काय आहे? पुल्लिंगी रूप आहे आणि विद्वानचं स्त्रीलिंगी रूप काय होणार? विदुषी. काय होणार आहे? विदुषी. लक्षात येत आहे? विदूषक होणार नाही. बऱ्याच जणांना विदूषक वाटेल आणि खाडकन एकदम ऑप्शन टिक करून तुम्ही मोकळे व्हाल, पण असं करायचं नाही. रूल सुद्धा सांगितलाय, नियम सांगितलेला आहे की विद्वान हा संस्कृत शब्द आहे आणि संस्कृत शब्दाचं जेव्हा स्त्रीलिंगी रूप केल्या जातं तेव्हा त्याचा इकारांत केला जातो. विदुषी. लक्षात येते ना? ई येते शेवटी. बरोबर आहे. चला संस्कृत उदाहरण देते जसं की श्रीमान आहे. बरोबर आहे. श्रीमान काय होतं रे? श्रीमती. ई प्रत्यय लागलेला शेवटी श्रीमती. बरोबर आहे. जसं आहे विद्वान, विदुषी. लक्षात येते? हे पण एक एक्झाम्पल आहे. विद्वान, विदुषी. त्यानंतर भगवान काय येते? भगवती. काय येते? भगवती. क्लिअर आहे सगळ्यांना? समजत आहे? चला तर वळूया नेक्स्ट क्वेश्चन कडे लगेचच. स्क्रीनवरती दिसतोय काय आहे रे नेक्स्ट क्वेश्चन? विचारलेला आहे मेधावी म्हणजे काय? मेधावी म्हणजे काय? आता मेधावी म्हणजे काय होतं? बलवंत होतं का? पुण्यवंत होतं का? प्रज्ञावंत होतं की गुणवंत होतं? 4 ऑप्शन आहे. 4 ऑप्शन पैकी एकच होणार मॅडम. चारही ऑप्शन वाचून दाखवले बरोबर ना? ते तर आम्हालाही दिसतंय म्हणा. मेधावी म्हणजे होतं प्रज्ञावंत. काय होतं? प्रज्ञावंत. बरोबर आहे. हिंदीमध्ये ज्ञ म्हणतात, मराठीमध्ये ज्ञ म्हणतात. प्रज्ञावंत. आणि आता बलवंत म्हणजे काय रे? ज्याच्याकडे बळ आहे तो झाला बलवंत. ज्याने भरपूर पुण्य केलेला आहे तो पुण्यवंत आणि जो गुणसंपन्न आहे तो गुणवंत. बरोबर ना? मग प्रज्ञावंत आता तुम्ही यावरून काय लावू शकता? लॉजिक लावू शकता की बलवंत म्हणजे ज्याच्याकडे बळ आहे, पुण्यवंत म्हणजे ज्याने भरपूर पुण्य केलेलं आहे आणि गुणवंत म्हणजे ज्याच्याकडे
सगळे गुण आहेत असा गुण संपन्न गुणवंत. मग प्रज्ञावंत म्हणजे काय? मेधावी. प्रज्ञावंत म्हणजे काय? मेधावी. थर्ड ऑप्शन करेक्ट आहे. चला तर विद्यार्थी मित्रांनो वळूया नेक्स्ट क्वेश्चन कडे लगेचच. शेजारचा मुलगा पुस्तक वाचत होता या वाक्यातील काळ ओळखायचा आहे. आता बघा, शेजारचा मुलगा पुस्तक वाचत होता, वाचून झाले का रे पूर्ण? नाही, वाचून झालेले नाही. आता होता यावरून आपल्याला हे लक्षात येतं की हे भूतकाळ आहे. होता यावरून काय लक्षात येतं? भूतकाळ आहे. पण तुम्हाला हे लक्षात येतं की क्रिया काय आहे? वाचत होता, पूर्ण वाचून झालेलं नाहीये, म्हणून याला अपूर्ण भूतकाळ असं म्हणतात. काय म्हणतात याला? अपूर्ण भूतकाळ. करेक्ट ऑप्शन काय मग? अपूर्ण भूतकाळ. शेजारचा मुलगा पुस्तक वाचत होता, अपूर्ण भूतकाळ. क्लिअर आहे? होता आहे म्हणजे भूतकाळ आहे 100%. आता वर्तमान काळ हे ऑप्शन तर एकदम काय झाले, याच्यातून कट झाले. मग राहिला साधा भूतकाळ आणि अपूर्ण भूतकाळ. तर साधा सासवा हे कोणत्या शब्दाचे अनेक वचन आहे? आजचे प्रश्न बऱ्यापैकी खूप छान आहे. सासरा तर नाही, क्लिअर आहे, हे तर कट झालेलं आहे. सून पण नाही, सून सुना होते, बरोबर आहे. आणि ससा नाही, ससा ससे. मग काय येणार आहे? एकच ऑप्शन उरलेला आहे, सासू. सासू काय असणार आहे? करेक्ट ऑप्शन असणार आहे. सासवा हे कोणत्या शब्दाचे अनेक वचन आहे? सासू या शब्दाचे अनेक वचन आहे, बरोबर आहे ना. चुलत सासवा म्हणतात ना, त्या टाइप मध्ये. सासवा म्हणजे खूप साऱ्या असतात, एकच नाही, पण एकच भारी असं म्हणतात ना, म्हणून सासवा काय आहे? सासू या शब्दाचं अनेक वचन आहे. चला तर वळूया नेक्स्ट क्वेश्चन कडे लगेचच. विद्यार्थी मित्रांनो प्रश्न काय आहे? राम गणेश गडकरी यांनी कोणत्या नावाने कविता लिहिल्या? यांनी कोणत्या नावाने कविता लिहिल्या? तर नेहमी विचारणारे आहेत हे प्रश्न की लेखक आणि त्यांचे टोपण नावे हे टॉपिक विचारल्या जातात आणि यावर एक भरपूर साऱ्या एक लेक्चर घेऊ आपण हवं तर. म्हणजे सगळे लेखक आणि त्यांचे टोपण नाव एकाच याच्यामध्ये कव्हर होऊन जाईल आणि त्या पलीकडचं विचारणार नाही याची सुद्धा खात्री देणार. का बरं? कारण वारंवार तेच ते विचारले जातात. एखाद्या वेळेस असं होतं की एखादा भलताच कुठलं तरी म्हणजे नवीन प्रश्न टाकतात किंवा एखादा जो लेखक किंवा जो कवी कोणालाच माहिती नाही अशा टाइप मध्ये विचारला जातो, नाही तर जनरली रिपीटेडच होतात सगळे. ठीक आहे. मग राम गणेश गडकरी यांना गोविंदाग्रज या नावाने ओळखल्या जाते. कुठल्या नावाने ओळखल्या जाते? गोविंदाग्रज. राम गणेश गडकरी गोविंदाग्रज. अनिल नावाने कोणाला ओळखल्या जाते रे? बाकीच्यांची पण टोपण नावं बघावं लागेल की नाही. केशवसूत नावाने कोणाला ओळखलं जातं? बालकवी नावाने कोणाला ओळखलं जातं? विद्यार्थी मित्रांनो राम गणेश गडकरी म्हणजे गोविंदाग्रज. मग अनिल म्हणजे कोणाला ओळखलं जातं? आत्माराम रावजी देशपांडे यांना अनिल या नावाने ओळखलं जातं. केशवसूत सगळ्यांना माहितीये कृष्णाजी केशव दामले, त्यांच्या नावातच आहे केशवसूत कृष्णाजी केशव दामले. आणि बालकवी सगळ्यांना माहिती आहे त्र्यंबक बापूजी ठोंबरे यांना बालकवी या नावाने ओळखलं जातं. चला तर वळूया नेक्स्ट क्वेश्चन कडे लगेचच. आणि बघा यावेळेस राम गणेश गडकरी विचारलेला आहे, नेक्स्ट टाइम या 3 ऑप्शन पैकी तुम्हाला एक विचारू शकते, म्हणून आपण 3ही ऑप्शनचे नाव जे आहेत ते बघितलेले आहे. म्हणून ऑप्शन सुद्धा खूप जास्त महत्वाचा आहे. प्रश्न महत्वाचे आहे पण प्रश्नाबरोबर केलेलं विश्लेषण त्याही पेक्षा जास्त महत्वाचं आहे. चला तर वळूया नेक्स्ट क्वेश्चन कडे. त्याने घराजवळ गाडी उभी केली या वाक्यातील काय सांगायचंय रे? कर्म सांगायचंय, बरोबर आहे. आता उभी करण्याची क्रिया कोणावर झालेली आहे? कर्मावर झालेली आहे. मग कर्म कोणाला उभं केलं? गाडीला उभं केलं, म्हणजे 100% गाडी काय आहे? कर्म आहे. गाडी काय आहे? कर्म. मग यातलं कर्म कुठलं आहे? गाडी आहे. आता त्याने घराजवळ गाडी उभी केली, बरोबर आहे. तो काय झाला याच्यातला? कर्ता झालेला आहे. चला तर वळूया नेक्स्ट क्वेश्चन कडे. उद्या मी यावेळी घरी जेवत असेल या वाक्यातील काळ ओळखायचा आहे. आता बघा उद्या मी यावेळी घरी जेवत असेल, भविष्य काळ आहे एवढं तर लक्षात येते सगळ्यांना. मग आता इथं भविष्य काळ आहे, पण अपूर्ण भविष्य काळ आणि पूर्ण भविष्य काळ. भूतकाळ आणि वर्तमान काळाचं ऑप्शन इथेच कट होतंय, कारण होणारी क्रिया आहे, इमॅजिन केलेलं आहे, असं असेल तसं असेल, बरोबर आहे. म्हणजे भविष्य काळ बोललाय हे आपल्याला लक्षात येते.
पण आता ऑप्शन 2 आहे, एक अपूर्ण भविष्यकाळ आणि एक पूर्ण भविष्यकाळ. यापैकी कोणतं ऑप्शन करेक्ट आहे? चला सांगा पाहू. विद्यार्थी मित्रांनो, उद्या मी यावेळी घरी जेवत असेल म्हणजे भविष्यकाळ तर आहेच, पण काय आहे, अपूर्ण भविष्यकाळ आहे. का बरं? कारण जेवत असेल, जेवण्याची क्रिया पूर्ण झालेली आहे का? नाही. जर मी असं म्हटलं असतं, उद्या मी यावेळी घरी जेवलेला असेल, जेवलेला असेल, बरोबर आहे. मग जेवलेला म्हणजे माझी जेवण्याची क्रिया काय झालेली आहे? पूर्ण झालेली आहे. तेव्हा आलं असतं पूर्ण भविष्यकाळ. पण इथे मी उद्या घरी जेवत असेल, यावेळी जेवत असेल, क्रिया पूर्ण झालेली नाही. एकतर चालू असेल किंवा म्हणजे पूर्ण झालेली आहे का? नाही. म्हणून याला म्हणता येईल अपूर्ण भविष्यकाळ. काय म्हणता येईल याला? अपूर्ण भविष्यकाळ. लक्षात येते? ऑप्शन फर्स्ट इज द करेक्ट आन्सर. क्लिअर आहे? चला तर वळूया नेक्स्ट क्वेश्चन कडे. प्रतिगामी या शब्दाचा विरुद्धार्थी शब्द कुठला? प्रतिगामी काय होतं? पुरोगामी. प्रतिगामीचा विरुद्धार्थी शब्द काय होतो? पुरोगामी. जो देशाला धोका देतो तो. मग याचा विरुद्धार्थी शब्द काय येणार आहे? देशभक्त. काय येणार आहे? देशभक्त. अनुयायी म्हणजे काय? जो निष्ठावंत आहे, बरोबर आहे ना? मग अनुयायीचा विरुद्धार्थी शब्द काय होणार? विरुद्धार्थी शब्द होतो पुढारी. आणि चिरकालीन म्हणजे खूप वेळपर्यंत टिकणारे. चिरकालीन म्हणजे काय? खूप वेळपर्यंत टिकणारे. आणि आपल्याला विरुद्धार्थी शब्द बघायचा आहे म्हणजे याचा विरुद्धार्थी शब्द काय येणार आहे? क्षणभंगूर. काय येणार आहे? क्षणभंगूर. क्लिअर आहे? सगळ्यांना समजत आहे? लक्षात येऊन राहिलेला आहे? चिरकालीन, क्षणभंगूर विरुद्धार्थी शब्द आहे. अनुयायीचा विरुद्धार्थी शब्द पुढारी. देशद्रोहीचा विरुद्धार्थी शब्द देशभक्त आणि पुरोगामीचा प्रतिगामी. आता होऊ शकते यावेळेस प्रतिगामी विचारलं, नेक्स्ट टाइम या 3 ऑप्शन पैकी एक असू शकतो, त्यामुळे ऑप्शन स्किप करून चालणार नाही. चला तर याच उत्साहात वळूया नेक्स्ट क्वेश्चन कडे लगेचच. जराही दम खायचा नाहीये. जोपर्यंत पोस्ट हाती लागणार नाही तोपर्यंत आपण दम घ्यायचा नाही आणि घेऊ पण द्यायचा नाहीये. चला. सभेत पत्रके वाटली गेली हे कोणत्या प्रयोगाचे उदाहरण आहे? आता ऑप्शन आहे सकर्मक कर्तरी प्रयोग, शक्य कर्मणी प्रयोग, भाव कर्तरी प्रयोग की कर्म कर्तरी प्रयोग. आता तुम्हाला बघायचं आहे की यामध्ये पत्रके वाटली गेली, सभेत पत्रके वाटली गेली. वाटली जाण्याची क्रिया कोणावर होत आहे? पत्रांवर होत आहे. पत्रके. मग पत्रके यामधलं काय आहे रे? कर्म आहे. पत्रके यामधलं काय आहे? कर्म. त्यानंतर कुणाकडून वाटली गेली माहितीये का? नाही. कुणाकडून वाटली गेली हे माहिती नाही. म्हणजे हा कर्तरी प्रयोग शंभरी गेली, कर्म आलेला आहे. पण कर्ता स्पष्ट नाही. कुणी वाटली, काय वाटली माहितीये का? नाही. म्हणजे क्रिया कुणाकडून झालेली आहे हे आपल्याला माहिती नाही. वाक्यामध्ये ज्यावेळी कर्ता स्पष्ट नसतो आणि कर्माला प्राधान्य देऊन वाक्य बनवलेलं असतं तेव्हा त्याला कर्म कर्तरी प्रयोग असं म्हणतात. काय म्हणतात? कर्म कर्तरी प्रयोग. क्लिअर आहे सगळ्यांना? समजलंय काय सांगितलंय? जेव्हा वाक्यामध्ये कर्ता नसतो पण कर्माला प्राधान्य देऊन वाक्याचा उल्लेख केलेला असतो तेव्हा त्याला कर्म कर्तरी प्रयोग असं म्हणतात. चला तर म्हणूया नेक्स्ट क्वेश्चन कडे लगेचच. अष्टप्रहार हा शब्द कोणत्या समासाचा आहे? अष्टप्रहार म्हणजे काय रे? अष्ट मी कालही सांगितलं होतं, त्या दिवशी आपण लेक्चर घेतलं त्यामध्ये बघितलं आपण. अष्ट काय आहे? संख्या विशेषण आहे. बरोबर आहे. अष्ट म्हणजे काय? 8. अष्ट म्हणजे काय? 8. म्हणजे तुम्हाला तिथे संख्येचा उल्लेख केलेला आहे आणि ज्यावेळी संख्येचा उल्लेख केलेला असतो त्यावेळी त्याला द्विगु समास असं म्हणतात. मग काय असेल आन्सर आपलं? द्विगु समास हे काय? करेक्ट आन्सर. मित्रांनो, आगंतुकचा विरुद्धार्थी शब्द विचारलेला आहे. आगंतुक म्हणजे काय होतं? तर आगंतुकचा विरुद्धार्थी शब्द विचारलेला आहे. आगंतुकचा विरुद्धार्थी शब्द येणार आहे आमंत्रित. काय येणार आहे? आमंत्रित. आमंत्रित म्हणजे काय? ज्यांना आमंत्रण देऊन बोलवलेलं असतं, ठीक आहे, ज्यांना इन्व्हिटेशन दिलेलं असतं ते आमंत्रित. आणि ज्यांना इन्व्हिटेशन दिलेले नाही असे सुद्धा पाहुणे आले तर त्यांना काय म्हणायचं? आगंतुक म्हणतात. काय म्हणतात? आगंतुक. अगम्यचा विरुद्धार्थी शब्द 100% काय येणार आहे? गम्य येणार आहे. अपरिचितचा परिचित येणार आहे आणि अनाहूतचा शब्द तुम्हाला पाहायचा आहे. हे तुमच्यासाठी होमवर्क आहे. तुम्ही पहा आणि कमेंट बॉक्स मध्ये याचा आन्सर मला नक्की सांगायचा आहे. मी अंडरलाईन करते याच्या खाली, अनाहूत खाली. ठीक आहे? चला तर वळूया नेक्स्ट क्वेश्चन कडे लगेचच. अगेन क्वेश्चन रिपीट झालेला आहे. आगंतुक या शब्दाचा विरुद्धार्थी शब्द काय होतो? आमंत्रित होतो. काय होतो? आमंत्रित. क्लिअर आहे? एखादा क्वेश्चन रिपीट होऊ शकतो. नो डाऊट अबाउट इट.
कडून आज्ञा देण्यात आली या वाक्य रचनेचा प्रयोग ओळखायचा आहे. बघा, कोणाकडून आज्ञा देण्यात आलेली आहे? राजाकडून. राजा काय झालेला आहे? कर्ता झालेला आहे. राजा काय झालेला आहे? कर्ता झालेला आहे. आणि ज्या वाक्यामध्ये कर्त्याला काय लागलेला आहे? कडून हा प्रत्यय लागला जातो. काय लागला जातो? कडून हा प्रत्यय. कडून प्रत्यय लागला जातो तेव्हा त्याला कर्मकर्तरी प्रयोग असं म्हणतात. काय म्हणतात? कर्मकर्तरी प्रयोग. आणि कर्मकर्तरी प्रयोगालाच नवीन कर्मणी प्रयोग असं म्हणतात. काय म्हणतात? नवीन कर्मणी प्रयोग. क्लिअर आहे सगळ्यांना? प्रयोग म्हणजे काय? तर इंग्लिशमध्ये व्हॉइस जे आहेत, ऍक्टिव्ह व्हॉइस, पॅसिव्ह व्हॉइस, त्यालाच मराठीमध्ये प्रयोग असं म्हणतात. क्लिअर आहे सगळ्यांना? समजतंय? खूप छान विश्लेषण सांगत आहे, समजून सांगत आहे तुम्हाला, म्हणजे जेणेकरून असं जर एखादं कुठलं वाक्य आलं की ज्याला कर्त्याला कडून हा प्रत्यय लागलेला आहे, तर तेव्हा तुम्ही डोळे बंद करून सांगू शकता की हा कर्मकर्तरी प्रयोग आहे, कारण रूलच आहे तसा. बरोबर आहे ना? तुम्हाला जास्त विचार करण्याची गरज नाही. चला तर विद्यार्थी मित्रांनो, वळूया नेक्स्ट क्वेश्चन कडे लगेचच. समानार्थी शब्द होतो रौप्य किंवा रूपक. रौप्य किंवा रूपक. रत्न म्हणजे काय रे? माहिती आहे सगळ्यांना? खडा. आता कोणता खडा? मातीचा खडा, गोट्याचा खडा नाही. तुम्हाला माहिती आहे रत्न, नवरत्न म्हणतात. बरोबर आहे ना? रत्न म्हणजे काय? तर जे हिरे वगैरे असे असतात खडे, त्यांना रत्न म्हणतात. त्यानंतर सुवर्ण म्हणजे सोनेरी, कांचन. बरोबर आहे? कांचन सुद्धा म्हणतात. हेम. हेम म्हणजे सुद्धा सोनं होतं, सुवर्ण होतं. त्यानंतर कानन म्हणजे सुद्धा काय होतं? सुवर्ण होतं. बघा, एकाच शब्दाचे अनेक समानार्थी शब्द विचारू शकतात तुम्हाला, त्यामुळे सगळे नोट डाऊन करणं काय आहे? गरजेचं आहे. समानार्थी शब्द आहे मंगल, मंगल्य किंवा मलजय म्हणतात. मलजय हे दोन समानार्थी शब्द कशासाठी आहे? चंदनसाठी आहेत. विद्यार्थी मित्रांनो, आजचे प्रश्न संपलेले आहे. प्रश्न खास होते, प्रश्नासोबत विश्लेषणही खूप महत्वाचं होतं. आणि ज्या एनर्जीने तुम्हाला आता हात धुवून मागे लागायचं आहे एखाद्या पोस्ट साठी, त्या एनर्जीने तुम्हाला अभ्यास सुद्धा वाढवायचा आहे. ठीक आहे? स्वप्न पाहताय, खूप सुंदर आहे, पण त्या स्वप्नासाठी तुम्हाला दिशा मिळवणं गरजेचं आहे. त्या स्वप्नासाठी तुम्हाला योग्य जो तुमचा प्रवास आहे तो पूर्ण करणं गरजेचं आहे. स्वप्न पाहणं खूप सुंदर आहे. असं वाक्य आहे ना, की स्वप्न ते असतं ज्याने झोप उडते. म्हणजे झोप उडवायची आहे जोपर्यंत आपल्या हाती पोस्ट लागणार नाही तोपर्यंत. चला तर भेटूया नेक्स्ट व्हिडिओ मध्ये एकदम छान कंटेंट सोबत. तोपर्यंत तुम्ही खूप छान पद्धतीने अभ्यास करत राहा. व्हिडिओ आवडल्यास लाईक करा, सबस्क्राईब करा आणि शेअर करायला विसरू नका. अजूनही चॅनल सबस्क्राईब केलं नसेल तर आवर्जून करा. चला विद्यार्थी मित्रांनो, बाय, थँक यू.